सेकंड डे आणि बघू शकता तुम्ही की मी सकाळचा तो हुक्का पिते आणि फॉग येते. एवढी थंडी आहे इथं. आता मी आंघोळ नाही केली आहे आणि बाकीच्या जणांनी पण आंघोळ नाही केली. फक्त सोनूनी आणि आकाशने केले. बाकी कोणीच आंघोळ नाही केले. तर आम्ही असेच चाललोय उठून शूटसाठी, कारण की शेड्यूल लेट चाललं आहे आणि खूप थंडी आहे म्हणून मी नाही केले, कारण की बेकार थंडी आहे. तर मग पाणी पण गरम पाणी पण अंगावर नाही घ्यावं, एवढी थंडी असं वाटते बसूनच राहावं गरम पाण्यात, म्हणून मी नाही आंघोळ केली. तर आता मेकअप केला आहे आणि उठसूट चाललो आहे. आता परफ्यूम घेतला आहे, तो फुसफुस पूर्ण मारणार आणि मग शूट करणार. आता आम्ही चाललो एक डॅमवर, तिकडे काहीतरी लव सीन आहे समथिंग, तिकडे तो सीन करू आणि 2-3 सीन राहिलेत ते करू आणि मग नंतर डायरेक्ट जर जमला तर डायरेक्ट आम्ही ट्रेनमध्ये जाऊ. सुबह हम लोग हुक्का पी रहे आणि रिझर्वेशन भेटलंही नाही तरी पण आम्ही जाणार आहोत चालू ट्रेन मध्ये डायरेक्ट. बघू आता कसा जाते. इतकी शिरी पकडला तर बाथरूममध्ये राहायला लागेल. लेट्स सी. येताना तर गर्दी नव्हती, कारण की येताना ट्रेन पूर्ण खाली होती. आम्ही स्लीपरमध्ये आलो तेव्हा. आता माहीत नाही जाताना काय प्रॉब्लेम. बेसिकली चेअर कारमध्ये जायचं आहे. चलो चलो चलो. बाय. तर नमस्कार, आम्ही आलो आहे कुठल्या तरी डॅमवर. कोल्हापूरचा डॅम आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथे आमचे आर्टिस्ट आहेत, प्रोड्युसर पण आहेत. इथे आमचा ब्रश पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. इधर काले गोगो करना काम बाय हो. तुझी राधा तू माझा कृष्ण मुरारी, प्रेम तुझे कळले मला तू माझी दुनिया रे सारी. हाती घेऊन जुळवूया लग्नाच्या. सो यू कॅन सी वी आर सिटिंग इन अंडर रिफ्लेक्टरच्या खाली बसलोय. ऑप्शन नाही आहे काय, सगळ्याकडे ऊनच ऊन आहे आणि फक्त एक सावली आहे तिथे. ते 2 मुली बसल्या ज्या माझ्या फ्रेंड्स दाखवल्या. तर ती एकदम कमी सावली आहे म्हणून मी इकडे रिफ्लेक्टरच्या खाली बसलो आम्ही दोघं. आणि बाकीचे कारमध्ये बसलेत. कारमध्ये AC लावून बसलेत म्हणून मी कारमध्ये गेलो नाही, कारण की AC आपल्याला पचत नाही. कारमधली घरातली चालते, कारमधली पचत नाही म्हणून बाहेर बसलो. अजून एकच सीन अरे यार, अजून एकच सीन झाला. अजून किती सीन राहिले, जाम बहुत सीन बचे सोनू. आज आम्ही रात्री निघणार होतो, पण मला काही खरं वाटत नाही आहे कि निघू का नाही. भूक पण लागलाय जेवायला, मुझे घर जाना है. देखो क्या बोलते, को आर्टिस्ट इतना मेहनत कर रहा है, प्रोड्यूसर और को एक्टर दोनों. तो क्या हुआ, सब लोग के पास थोड़ी ना रहता इतना. बहुत जरूरी है गाइस. मेहनत नहीं करेंगे ना तो लाइफ में कभी सक्सेस नहीं हो पाएंगे आप. भाषण मत दे अब, किसी को नहीं इंटरेस्ट है भाषण सुनने में. अभी आकाश का और भक्ति का जो सीन है ये बहुत इमोशनल सीन है. और देखो भाई, वो भाई हा ताई बोल, ताई प्लीज प्लीज. ही मला नाही बोलते, मला प्लीज. प्रेम आंधळ असतं. तू हसत का बोलते आहे? तुला वहिनी आवडली नाही वाटत ती. एक देख रहे हो गाइस, आकाश कितना खुश है. गप गुमान हा बोल तिला असं आहे का, असं सिरियसली. हा ताई, हा पण मला तू आवडला. सॉरी, मला तू आवडत होती. ताई मला तर आवडत होती. हा पण आता ताई बोलणार, पर्याय नाही. ताई मैं नहीं, भक्ति पहले तो मेरे को अच्छा लग रहा था, अभी आपको देख के आप अच्छा लग रहे हो.
का मुझे यार, बहुत गरीब हूँ यार। मैं तो आपसे ज्यादा गरीब हूँ. खर्चा पे खर्चा कर रहा है, मैं गरीब हूँ. लोकेशन देखो गाइस. हसायचंय की रडायचंय चेहऱ्यावर काय मत बोलो हा. वो इज्जत का बात क्या है. कैरेट क्या ऍक्शन. डायरेक्ट घेऊ नको. वो तुमको क्या सामान लगता है ऐसे दे रहे हो. हाँ बरोबर ना, अशीच देऊ ना. तू पण एकदम तिला असं हे कर ना, सांग ना म्हणजे तर आम्हाला त्या गाडीमध्ये जागा नाही होत आहे, तर सोनू आणि आकाश ट्रेनमध्ये कसे लटकतात तसे लटकतात. मला सर्व ये इकडे बघ. ये जाएगा ना, वो निकलेगा साथ. ड्रायव्हरने सोनू को हा कळलं तो काय म्हणते माझ्या तोंडाकडेच बघत राहिले त्याचं ड्रायव्हर जॉली बॉय. चल आराम से ना. एक्शन. तर आता आमचा शूट काय कंप्लीट झालाय नाही. संध्याकाळ झालंय, किती वाजले, 6 वाजले वाटते. तर आता डान्स 5 वाजले, अजून 2 सीन बाकी आहेत. आम्हाला 8:30ची लास्टची ट्रेन आहे कोल्हापूरवर. कोल्हापूर इथून 3 तास लांब आहे, 7 किलोमीटर. तर अशा प्रकारे आमचा प्लॅन फ्लॉप होते हुए आप देख सकते हो. आम्ही आता काय होऊ नाही शकत, तरी पण ट्राय करतो पटापट व्हायचा, पण काय नाही होऊ शकत तरी पण, कारण की पोचायलाच टाईम लागतो. तर सोनू आता ट्रॅव्हलर्स बघतोय, तर बघूया की भेटते की नाही. ती पण नाही भेटत, काय माहित. नाही तर उद्या सकाळ सकाळ निघायला लागेल लवकर. आता जर आज शूट नाही झाला तर आता BTS काढलेत, नंतर परत टाकीन. आणि आता बिलकुल मूड नाही बनवायचा, कारण की जाम लेट झालाय व्लॉग बनवायचा, तरी पण मी बनवत आहे. तुला वजन पाहिजे आता मला. हो गया ना. हो गया. भाई तुला फोटो काढायचे. चला कोण फोटो राहिलं? काढायचा काढ. चला आता डायरेक्ट सीन झाली का? किती पर्सेंट तुझं? अरे हा भाई फोटो काढे, व्हिडिओ काढतोय मी. ये आमचा भावी सरपंच गाडी थांबवलं तर बघ. चलो आता आम्ही चाललोय घरी. आम्हाला सगळ्यांनी अलविदा केलाय. आता आम्ही चाललोय घरी आणि मग चाललो जेवायला. जेवून डायरेक्ट बसमधून डायरेक्ट घरी. बाय बाय. बाय बाय, गुड नाईट. तर फायनली आम्ही पोहोचलोय सातबारा वे टू होम. आणि जाम खुश आहे मी, कारण की मी घरी चाललोय. असं वाटते का घरी कधी सांडपाड्याला पोहोचलोय. आता स्टेशनला चाललोय. स्टेशनवरून मला सोनू पिक करायची उठला आणि मग मी घरी जाईन. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.